मित्रांनो, गुजरातच्या विकासाच्या प्रवासानंतर आता आपण पोहोचतो त्या टप्प्यावर जिथे संपूर्ण देशाचं लक्ष एका नावाकडे लागलेलं होतं. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर संघटन कौशल्यातून आणि प्रशासकीय अनुभवातून तयार झालेला नेता आता राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी उभा होता. 2014 सालच्या लोकसभा निवडणुका भारताच्या राजकारणासाठी एक निर्णायक वळण ठरल्या. देशात भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी आणि निर्णयक्षम नेतृत्वाच्या अभावामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती. अशा वातावरणात नरेंद्र मोदी यांनी देशासमोर एक स्पष्ट, ठाम आणि विकासाभिमुख दृष्टिकोन मांडला. प्रचार सभांमधून ते केवळ भाषण देत नव्हते तर लोकांच्या मनात आशा निर्माण करत होते. चहाच्या टपरीपासून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा त्यांचा प्रवास लोकांना आपलासा वाटत होता. निकाल जाहीर झाले आणि इतिहास घडला. भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आणि नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बनले. हा क्षण केवळ एका व्यक्तीचा विजय नव्हता तर सामान्य माणसाच्या स्वप्नांचा विजय होता. पंतप्रधानपदाची शपथ घेताना नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की सत्ता ही सेवा करण्याचं माध्यम आहे आणि याच विचारावर त्यांनी आपलं संपूर्ण कार्यकाळ उभं केलं. पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवसापासून निर्णय क्षमतेचा ठसा उमटवायला सुरुवात केली. प्रशासन अधिक पारदर्शक कसं होईल, योजनांचा लाभ थेट सामान्य माणसापर्यंत कसा पोहोचेल आणि देश आत्मनिर्भर कसा बनेल यावर त्यांनी भर दिला. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेला राष्ट्रीय चळवळीचं स्वरूप देण्यात आलं. जनधन योजनेद्वारे कोट्यवधी गरीब लोकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात आलं. उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळालं. डिजिटल इंडियामुळे तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या हातात आलं आणि देशात डिजिटल व्यवहारांची क्रांती घडली. नरेंद्र मोदी यांची कार्यशैली थेट संवादावर आधारित होती. मन की बात या कार्यक्रमातून त्यांनी जनतेशी थेट संवाद साधला आणि लोकांच्या भावना समजून घेतल्या. परराष्ट्र धोरणातही त्यांनी भारताची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. जगातील मोठ्या देशांशी संबंध मजबूत केले. भारताचा आवाज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठामपणे मांडला आणि योगाला जागतिक ओळख मिळवून दिली. 2019 साली पुन्हा एकदा देशाने नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची संधी दिली. या काळात त्यांनी आणखी धाडसी निर्णय घेतले. जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे, 3 तलाकची प्रथा बंद करणे, नवीन संसद भवन आणि पायाभूत सुविधांवर भर देणे हे निर्णय देशाच्या इतिहासात महत्त्वाचे ठरले. या निर्णयांवर टीकाही झाली, वादही झाले, पण नरेंद्र मोदी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांच्यासाठी निर्णय लोकप्रियतेपेक्षा देशहितावर आधारित असायचा. कोरोना महामारीच्या कठीण काळात देशाचं नेतृत्व करणं हेही मोठं आव्हान होतं. त्या काळात लसीकरण मोहीम, गरिबांसाठी मोफत धान्य आणि आत्मनिर्भर भारत सारख्या उपक्रमांमधून देशाला सावरण्याचा प्रयत्न करण्यात आला. नरेंद्र मोदी यांचा प्रवास इथेच थांबत नाही. 2024 मध्येही देशाने त्यांना पुन्हा संधी दिली आणि सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर बसवून एक नवा इतिहास रचला. हा प्रवास दाखवतो की नेतृत्व म्हणजे केवळ सत्ता नाही तर सातत्य, धाडस आणि निर्णयक्षमता आहे. वडनगरच्या गल्लीतून सुरू झालेली ही कथा आज भारताच्या संसद भवनापर्यंत पोहोचली आहे. चहाच्या कपातून सेवा करणारा तो मुलगा आज संपूर्ण देशासाठी निर्णय घेणारा नेता बनला आहे. आणि मित्रांनो, ही कथा आपल्याला एक संदेश देते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न मोठी ठेवली, मेहनत केली आणि ध्येयावर ठाम राहिलो तर कोणतीही उंची गाठता येते. जर तुम्हाला ही संपूर्ण सलग कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि अशाच सविस्तर, माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण अशाच कथा आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. जय हिंद.